नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 111. भाग 111. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की व्यक्त हा स्फूर्तीचा किंवा स्फुरणाचा उगम आहे. व्यक्त हा स्फूर्तीचा किंवा स्फुरणाचा उगम आहे. तर व्यक्ती म्हणजे स्मृतीच्या रंगीबेरंगी वाकड्या तिकड्या अशा रेषा आहेत. जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला मुक्त करू शकत नाही, कारण तुम्ही हे मूळचेच मुक्त आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे निरीच्छ अशा स्पष्टतेने पहा. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे निरीच्छ म्हणजे मला मुक्त वगैरे व्हायचे असे त्यात न आणता, म्हणजेच स्वतःकडे निरीच्छ स्पष्टतेने पहा. स्वतःमध्ये खोल खोल बुडी मारा आणि तुमच्यात खरे काय तेवढेच फक्त शोधा. मी कोण आहे या प्रश्नाखेरीज इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवा. मी कोण आहे या प्रश्नाखेरीज इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवा, सोडून द्या. तुम्ही आहात या एकाच वस्तुस्थितीचीच तुम्हाला खात्री आहे. मी आहे म्हणजे आपले शुद्ध असणेपण हे निश्चित आहे. मी अमुक तमुक हे मात्र निश्चित नाही. मी आहे यालाच तुम्हाला वाटलं तर ईश्वर सुद्धा म्हणू शकता. त्यामुळे सर्व परंपरागत जितकेही जोपासले आहे, जितकेही आदर्श ठरवलेले आहेत, ते व्यर्थ म्हणून टाकून द्या आणि ते फक्त ढोंगी पाखंडी लोकांकरता उपयोगी पडतील इतकेच. तुम्ही जोपर्यंत स्वतःला व्यक्ती समजता तोपर्यंत तुम्हाला अनावश्यक अशा कल्पना टाकताच येणार नाहीत. मी शुद्ध असणे पण आहे हे व्यक्त असणे होय. मी शुद्ध असणे पण आहे हे व्यक्त असणे होय. व मी अमुक तमुक आहे हे व्यक्तित्व आहे, व्यक्ती आहे. व्यक्त खरे असते तर व्यक्ती येते जाते, प्रकट होते, अदृश्य होते. स्वतःला व्यक्ती मानल्यामुळेच सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वतःला व्यक्ती मानल्यामुळेच सारे प्रश्न हे निर्माण झाले आहेत. पृथ्वीसोबत फिरणाऱ्याला रात्र व दिवसाचा अनुभव येतो. पृथ्वी सोबत फिरणाऱ्यालाच रात्र व दिवसाचा अनुभव येतो, पण सूर्याबरोबर राहणाऱ्याला तसा अनुभव मुळीच येत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचार व भावना या केवळ सवयी आहेत. विचार व भावना या केवळ सवयी आहेत. स्मृतीची किंवा प्रेरणांची ती गाठोडी आहेत. पण तुम्हीच ते असता. ती गाठोडी तुम्हीच आहात. ती गाठोडी म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच ती गाठोडी. पण हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ आपले शुद्ध असणेपणच असते. तुम्ही उगीच त्या गाठोड्यांना माझी माझी म्हणता आणि त्याच्याशी तादात्म्य पावता. एकदा तुम्ही जाणले की मग मात्र तुम्ही यातून सुटता. श्री जे कृष्णमूर्ती म्हणतात,
The content of consciousness is consciousness. The content of consciousness is consciousness. पण हे ज्यामुळे कळते ते केवळ आपले शुद्ध असणे पण आहे. हे ज्यामुळे कळते ते इंटेलिजन्स आहे. And the intelligence is not a personal thing. The intelligence is not the personal thing. मग तुम्ही व्यक्तिमत्वातून आपोआप बाहेर पडता आणि उरते फक्त शुद्ध असणे पण, जे कुणाचे वैयक्तिक नाही ते केवळ बोध स्वरूप आहे. इट इज ओनली इंटेलिजन्स अँड इट इज नॉट पर्सनल. तुम्ही अज्ञानाने सवयीने त्याला काही पण जोडजाड करू शकता. जसे मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, यती आहे, योगी आहे, सुखी आहे, दुःखी आहे, वगैरे वगैरे. हे चिटकलेले आहे, टिकाऊ नाही. हे चिटकलेले आहे, टिकाऊ नाही. आपले शुद्ध असणे पण हाच सर्व गोष्टीचा उगम आहे. हे सुद्धा ज्यामुळे कळणे शक्य होते ते पण आपले शुद्ध असणे पणच होय. तात्पर्य या उगमाला जाणणे म्हणजेच उगम होणे होय. तात्पर्य या उगमाला जाणणे म्हणजेच उगम होणे होय. तुम्ही तुमचे असणेच होता. तुम्ही तुमचे असणेच आहात. आणि हे असणे स्मृतीत कधीच साठविल्या जात नाही किंवा याची कधीच विस्मृती पण होत नाही. असणे हे फक्त आणि फक्त वर्तमान काळातच आहे. वर्तमान काळातच आहे. नदीच्या लहरीचा उगमावर कधीच काही परिणाम होत नाही. नदीच्या पाण्याच्या लहरीचा उगमावर कधीच परिणाम होत नाही. तसा भूत भविष्याचा असणेपणावर काहीही परिणाम होत नाही. दागिन्यांच्या रंगीबेरंगी आकारामुळे ज्या सुवर्णापासून ती दागिने बनली आहेत त्या सुवर्णावर काहीही परिणाम होत नाही. पडद्यावरील हालत्या डोलत्या बोलत्या चित्राचा परिणाम पडद्यावर तर होतच नाही. पण मूळ प्रकाशाचा जो बिंब येतो त्या प्रकाशावर सुद्धा होत नाही. प्रकाशाचा किरण त्याच्या प्रकाश झोतात येणाऱ्या तरंगणाऱ्या धुलीकणांशिवाय दिसत नाही. त्याप्रमाणे असणे हे सर्व काही ज्ञात करणे शक्य करते. त्याप्रमाणे असणे हे सर्व काही ज्ञात करणे शक्य करते. पण स्वतः मात्र अज्ञात राहते. म्हणजे ज्ञात करता येत नाही. कारण मूळचेच ते ज्ञातच आहे. या अर्थाने ते अज्ञात राहते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आमच्या रोजच्या जीवनातील वेडेपणा दाखवून देणे हेच खऱ्या गुरुचे कार्य आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आमच्या रोजच्या जीवनातील वेडेपणा आम्हाला दाखवून देणे हेच खऱ्या गुरुचे कार्य आहे. आमचा वेडेपणा आम्हाला कळताच आम्ही मात्र मग शहाणपणाकडे वळतो. जीवन तुम्हाला फक्त जाणीव करून देते, पण गुरु किंवा सद्गुरु तुम्हाला शुद्ध जाणीव करून देतात. जीवन तुम्हाला फक्त जाणीव करून देते, पण गुरु अर्थात सद्गुरु तुम्हाला शुद्ध जाणीव करून देतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की प्रत्येक प्रसंग योग्य प्रतिसाद मागणारे आव्हान असते. प्रत्येक प्रसंग योग्य प्रतिसाद मागणारे आव्हान असते. आणि आव्हान हे नेहमीच वर्तमान काळातच असते. पण प्रतिसाद हा नेहमी चुकीचा किंवा अपुरा असा असतो.
कारण तो प्रतिसाद जो आहे तो केवळ भूतकाळातील ज्ञानावर आधारित असतो. भूतकाळातील ज्ञानावर आधारित असतो. तर आव्हानाला उत्तर योग्य मिळत नाही. त्यामुळे आव्हानाला योग्य उत्तर मिळत नाही. पण प्रतिसाद चुकला नसला आणि पूर्ण असला, चुकला नसला आणि पूर्ण असला म्हणजेच अर्धवट नसला तरच आवाहन हे पुरे होते. तरच आवाहन हे पुरे होते. अगदी हेच किंबहुना ह्याच शब्दात काहीही बदल न करता जे कृष्णमूर्तींनी अगदी हेच सांगितले आहे. जे कृष्णमूर्तींनी अगदी हेच सांगितले आहे. We are related to things, people and idea. We are always related to things, people and idea. And the challenge is ever new. And the challenge is ever new. And the response is ever old and inadequate. काहीच फरक नाही. संदर्भ I am that भाग 60. संदर्भ I am that भाग 60. तर या दोघात काहीच फरक नाही. ही पण एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे. असो, तुम्हाला स्वतःच्या मदतीची गरज असताना तुम्ही खरोखर दुसऱ्याला कशी काय मदत करणार? नेमके हेच जे कृष्णमूर्ती पण सांगत असत. असो, आपला दुबळेपणा, आपला सुस्तपणा, आपले सूक्ष्माला डावलून स्थूलात रमणे हा स्वस्वरूपाच्या ज्ञानास मात्र प्रचंड असा अडथळा आहे. पण तुमची वेळ आली तरच या बाबतीत तुम्हाला काही इच्छा होणार, हे पण तितकेच खरे. पण तुमची वेळ आली तरच या बाबतीत इच्छा होणार, हे मात्र तितकेच खरे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आई मुलाला शिक्षकाकडे नेते तसा आतला गुरु आपल्याला बाह्य गुरुकडे ढकलतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आई आपल्या लहान मुलाला शिक्षकाकडे नेते तसा आतला गुरु आपल्याला बाह्य गुरुकडे ढकलतो. मग एखादे वाक्य, एखाद्या वेळी एकमेकांना फक्त पाहणे इतकेही पुरेसे होते. मला स्वतःला 1988 पर्यंत निसर्गदत्त महाराजाबद्दल काहीही माहिती नव्हती. साधे नाव पण ऐकले नव्हते. पण त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रथम पानावर उजव्या बाजूला एका कोणाचेही असे एक बोधवचन येत असे आणि त्यात कधी कधी श्री निसर्गदत्त महाराज यांचेही बोधवचन असे. ते बोधवचन वाचताना मला इतके टचिंग आणि अपिलिंग वाटायचे की मी त्यांच्याच बोधवचनाची वाट पाहतो. मी इकडे तिकडे खूप चौकशी केली, पण त्या भागात कुणालाच काही माहित नव्हते. शेवटी मी थेट महाराष्ट्र टाइम्सलाच फोन लावला. तर ते म्हणाले, हे काम आमचे उपसंपादक पाहतात, मी त्यांचा नंबर देतो. मी लगेच उपसंपादकांशी बोललो. त्यांनी मला 1-2 बोधवचने ज्यात आहेत अशी छोटी पुस्तके सांगितली. एक दिवस अकोला येथील ठोंबरे वाचनालयात मी पुस्तक बदलायला गेलो. अचानक त्याच वेळी श्री मुकुंद देशपांडे या नावाचे सद्ग्रस्त ते पण पुस्तक बदलायला आले होते. आम्ही दोघेही पुस्तक बदलायच्या टेबलपाशी उभे होतो, आपापले पुस्तक हातात धरून. मी त्यांना सहज विचारलं, हे कोणते पुस्तक आहे? तर ते म्हणाले, हे निसर्गदत्त महाराजांचे आय एम दॅट पुस्तक आहे आणि मी आता ते वापस करत आहे. लायब्ररीयनला मी लगेच म्हटले की माझे पुस्तक हे जमा करा आणि हे पुस्तक मला द्या. लायब्ररीयन मला म्हणाला,
तुम्ही आता हे पुस्तक तुमच्याकडे वाटेल तितके दिवस ठेवू शकता. कारण 1-2 लोकांनी नेले आणि त्यांनी परत ते आणले. असो, तर मला अचानक त्या पुस्तकाचा लाभ झाला. पुढे श्री सचिन क्षीरसागर यांच्याशी माझा संपर्क आला आणि मी त्यांच्याकडून जवळपास सगळी पुस्तके बोलावली. त्यांचा मोठेपणा इतका की जी पुस्तके आउट ऑफ प्रिंट होती किंवा उपलब्ध नव्हती, ती सुद्धा पुस्तके त्यांनी मला झेरॉक्स करून करून पाठवली. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. इतकेच नव्हे तर मी माझे पैसे त्यांना हप्त्याने दिले. त्याबद्दल त्यांनी काही कुरकुर सुद्धा केली नाही. त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. असो, विषय एवढाच आहे की आतला गुरु बाह्य गुरुकडे कसे नेतो हे पाहणे महत्वाचे आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज याच प्रकरणात गुरु सापडण्यात काही अडचण नाही, कारण गुरु तुमच्या मागेच असतो. श्री निसर्गदत्त महाराज याच प्रकरणात म्हणतात की गुरु सापडण्यात काही अडचण नाही, कारण गुरु तुमच्या मागेच असतो. तो नेहमी तयार असतो. आपणच तयार नाही, अर्थात मी पण तयार नाही म्हणा. तर आपणच तयार नाही, आपण तयार असले पाहिजे. नाहीतर गुरु भेटूनही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा तुमच्या हटवादीपणामुळे तुम्ही आलेली संधी गमावून बसाल. तुम्ही आलेली संधी गमावून बसाल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझेच उदाहरण घ्या. माझेच उदाहरण घ्या. माझ्यात असे विशेष काही किंवा माझ्यात असे विशेष असा होतकरूपणा नव्हता, पण मी गुरूंचा उपदेश ऐकला आणि लगेच कामाला लागलो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तसं पाहिलं तर सर्व जग हाच तुमचा गुरु होय. फक्त सावध व तुम्ही बुद्धिमान असाल तरच प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेलच. एक प्रश्न विचारण्यात आला निसर्गदत्त महाराजांना. प्रश्न असा होता की गुरु अपरिहार्य आहेत काय? याला मोठे मिश्किल उत्तर दिले श्री निसर्गदत्त महाराजांनी. ते म्हणाले, आई अपरिहार्य आहे काय? असेच हे विचारण्यासारखे आहे. असो, श्री निसर्गदत्त महाराजांना एक प्रश्न असा विचारण्यात आला की हा प्रश्न आपण नेहमी ढोबळ मनाने विचारतो, एकमेकाला सांगतो सुद्धा. यावर श्री निसर्गदत्त महाराजांनी सुद्धा फार छान उत्तर दिले होते. तर तो प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणता संत जीवन दुःखमुक्त असते. तुम्ही म्हणता संत जीवन दुःखमुक्त असते, पण आम्हाला तर संतापेक्षा अधिक दुःख तर कोणीच भोगले नाही असे दिसते. संतापेक्षा अधिक दुःख तर कोणीच भोगले नाही. यावर श्री महाराज म्हणाले, हे बघा, संत मंडळींनी तुम्हाला तसे सांगितले आहे की तुम्हीच हे आपल्या मनाने म्हणता. संत मंडळींनी तुम्हाला तसे सांगितले आहे की तुम्हीच तुमच्या मनाने हे म्हणता. संत जीवनाचे मर्म चालू क्षणाच्या संपूर्ण स्वीकृतीत, संत जीवनाचे मर्म चालू क्षणाच्या संपूर्ण स्वीकृतीत घडणाऱ्या गोष्टीबद्दलच्या सुसंवादातच असते. घडणाऱ्या गोष्टीबद्दलच्या सुसंवादातच असते. गोष्टी जशा आहेत त्यापेक्षा त्या वेगळ्या असाव्या अशी संताची मुळीच इच्छा नसते. गोष्टी जशा आहेत त्या वेगळ्या असाव्यात अशी संताची मुळीच इच्छा नसते. तो जाणतो की सर्व दृष्टीने विचार करता त्या अटळ आहेत. जे अपरिहार्य आहे त्याच्याशी तो मैत्री करतो. जे न टाळण्यासारखे आहे, जे अपरिहार्य आहे त्याच्याशी तो मैत्री करतो. म्हणून त्याला दुःख होत नाही. दुःख वेदना संतांनाही होतात, पण तो तसा ढासळत नाही.
उदाहरणार्थ श्री रामकृष्ण परमहंस, श्री रमण महर्षी आणि खुद्द श्री निसर्गदत्त महाराज आणि अजूनही कुणी असतील अज्ञात वगैरे ते सर्व संत. शक्य असेल तरच, अट्टास नाही. एखाद्या वेळी ही मंडळी परिस्थितीचा गेलेला तोल सांभाळण्याचा प्रयत्न आवश्यक असेल तितकाच ते करतात, पण शेवटी जशा घटना घडतील तशाच त्या ते घडू देतात. नमस्कार.